ज्याचं मूळ नाव धरमसिंग देओल। गोलियां चलानी हमें भी आती है, अपने कुत्तों से कहो खिलौना से खेला करे। केवल किशन सिंग देओल आणि सतवंत कौर यांच्या कुटुंबात 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबी जट सिख फॅमिलीमध्ये धर्मेंद्रचा जन्म झाला। सरकार क्या करते हो, हम थोड़ी सरकार हैं, हम तो मुन्ना बाबू हैं। याचे वडील ज्या शाळेत हेडमास्टर होते त्याच शाळेत धर्मेंद्र शिकायचा। I'll do my best, sir. इतर मुलांपेक्षा स्वतःवर जास्त ओरडणाऱ्या वडिलांची कंप्लेंट धर्मेंद्र नेहमीच आईला करायचा। मेरा भगवान तुम हो मां, ये भगवान तुमसे बड़ा थोड़ी है। बालपणी त्यानं दिलीप कुमार अभिनीत शहीद हा चित्रपट पाहिला। वकील, अदालत, कानून ये सब एक खेल है, एक विदेशी नट का ढोंग है। या चित्रपटाचा त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की तेव्हापासूनच त्यानं चित्रपटांचा नायक होण्याचं ठरवलं। आइंदा मेरे रास्ते में आने की कोशिश की तो मैं तुम्हें पीस के रख दूंगा। आईपाशी या भावना व्यक्त करीत असताना आईने एकदा म्हटलं की तू सिनेमा जगतात एखादा अर्जच का करत नाहीस। आईच्या म्हणण्यानुसार त्यानं फिल्मफेअर न्यू टॅलेंट साठी अर्ज भरला। मेरे पास सबूत है। आणि आनंदाची गोष्ट अशी की याच कॉम्पिटिशन मधला तो विनरही ठरला। हारने के बारे में वो सोचता है जिसे अपनी जीत पर यकीन न हो। शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या धर्मेंद्रनं हे कॉम्पिटिशन जिंकताच पंजाबहून मुंबईला येणं केलं। मुझे फौरन निकलना चाहिए। मुंबईत आलेल्या धर्मेंद्र सोबत मनोज कुमारही स्ट्रगल करत होता, पण इथं सूर न गवसल्यामुळे धर्मेंद्रनं परतीचा रस्ता धरला। मैं अकेला रह गया होने में, मेरा कोई नहीं। तेव्हा मित्र मनोज कुमारनं त्याला काही पैसे देऊ केले आणि मुंबईत थांबवून घेतलं। मैं तुम्हारा ये एहसान जिंदगी भर नहीं भूलूंगा। याच वर्षी धर्मेंद्रला मिळाली ती पहिली संधी अर्जुन हिंगोरानीच्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून। भाई कमाल कर दिया तुमने, ये सब आप ही की तो मेहरबानी। 1960 पासून सुरू झालेला हा प्रवास 1967 पर्यंत धर्मेंद्रची रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळख बनविणारा ठरला। या काळात त्याने अनेक चित्रपटांमध्ये माला सिन्हा, नंदा, सायरा बानू, मीना कुमारी यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमांस केला। अब दो दिलों की मुश्किल आसान हो गई है। हम सफर मेरे हम सफर, पंख तुम परवाज हम। ना ताज चाहिए ना तख्त चाहिए, तेरा प्यार चाहिए, हर वक्त चाहिए। ऋषिकेश मुखर्जी यांच्या सत्यकम चित्रपटातला धर्मेंद्रचा अभिनय खरंच वाखाणण्याजोगा ठरला। अनेक रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या धर्मेंद्रला 1966 साली फूल और पत्थर या चित्रपटात पहिल्यांदा ऍक्शन हिरोच्या रूपात पाहण्यात आलं। जिससे पूछकर यहाँ आयो, मौत किसी से पूछकर नहीं आती। पण एक ऍक्शन हिरो म्हणून त्याची ओळख लोकांना पटली ती मेरा गांव मेरा देश या सिनेमातून। ये दुनिया बहुत बड़ी है, अपना शिकार खुद मारना सीखो। 1967 नंतरचा काळ मात्र धर्मेंद्रसाठी खरंच आव्हानात्मक होता, कारण या काळात त्यानं केवळ रोमॅन्टिक आणि ऍक्शन फिल्म्सच केल्या नाहीत तर विनोदी चित्रपटांमधूनही त्याच्या अभिनयाची दखल रसिकांनी घेतली। क्या हुआ अंकल, आप हाय हाय क्यों करते हैं? ये कमबख्त सुई गड़ गई है। कहाँ गड़ गई? कुछ नहीं। तुम हसी मैं जवां, दो चोर, चुपके चुपके, दिल लगी, नौकर बीवी का यांसारख्या चित्रपटामध्ये धर्मेंद्रचा कॉमिक अभिनय रसिकांनी अनुभवला। इलेक्ट्रीशियन है तभी तो बता रहा हूँ कि आदमी और बिजली में कोई फर्क नहीं होता, दोनों को टच करो दोनों करंट मारते। ड्रीम गर्ल हेमा मालिनी सोबत धर्मेंद्रची जोडी चांगलीच गाजली। आप आज तो सब कुछ बदल गया है, ये काया पलट किसने कर दी? है कोई? पाण्याच्या टाकीवर चढून दिलेला शोले मधला शॉट आपण कसा काय विसरू शकतो। धर्मेंद्र हा एक असा अभिनेता आहे ज्यानं कपूर फॅमिलीच्या बहुतांशी कलाकारांसोबत अभिनय केलाय। धर्मेंद्रनं आपल्या मुलांना सुद्धा चित्रपटात लॉन्च करायचं ठरवलं आणि त्यातून निर्माण झाला 1983 सालचा सनी देओलचा बेताब, 1995 सालचा बॉबी देओलचा बरसात आणि 2005 सालचा पुतण्या अभय देओलला घेऊन बनवलेला सोचा न था। धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना झालेली ही मुलं
चित्रपट सृष्टीमध्ये आपली ओळख बनवू लागली। शेष नाम रखने से कुत्ते की जात बदल नहीं जाती। धर्मेंद्र केवळ 19 वर्षांचे असताना प्रकाश कौर सोबत विवाहबद्ध झाले होते। त्यानंतर त्यांनी हेमा मालिनी सोबत विवाह केला। लव मैरिज हुई सी। अच्छा तो ठीक, तो इसमें शर्माने की क्या बात है? नहीं जी, शर्म ते आई जाती है। पण हिंदू धर्मात 2 विवाह करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि 44 वर्षीय दिलावर खान केवल कृष्णने 29 वर्षीय आयेशा बियार चक्रवर्ती हिच्याशी रुपये 1,11,000 मेहर देऊन निकाह केला। मैंने कभी सोचा भी नहीं था कि इस तरह अपना घर मिल जाएगा मुझे। दिलावर आणि आयेशा म्हणजेच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी। चंदा, ये घर छोटा सही, लेकिन तुम्हारे आने से सारा संसार इस घर में समा गया है। धर्मेंद्रला या ड्रीम गर्ल पासून 2 मुलीही झाल्या, पण मुलींनी चित्रपट सृष्टीमध्ये काम करू नये असा हट्ट असणाऱ्या याच धर्मेंद्रनं नंतर आपलं मन बदललं आणि टेल मी ओ खुदा या चित्रपटात आपली मुलगी ईशा सोबत त्यांनी अभिनय सुद्धा केला आणि तिला प्रमोटही केलं। हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये अभिनय आणि निर्मिती करणाऱ्या धर्मेंद्रने राजकारणातही आपलं नशीब आजमावलं आणि 2000 साली राजस्थानच्या बिकानेर मधून लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आला। या काळात हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये त्यांचा वावर थोडासा कमी पाहायला मिळाला, पण 21व्या शतकामध्ये लाईफ इन मेट्रो या सिनेमात धर्मेंद्रने केलेला अभिनय लोकांना फारच आवडला। धर्मेंद्रने सनी आणि बॉबी सोबत अपने, यमला पगला दीवाना पार्ट 1 आणि पार्ट 2 असे चित्रपटही केले। मधल्या काळात धर्मेंद्रनं अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही अभिनय केला। बॉलिवूड मधली धर्मेंद्र ही एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्याला वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलंय। आणि मिड 70s मध्ये वन ऑफ द मोस्ट हँडसम मॅन इन द वर्ल्ड या सन्मानानं त्यांचा गौरव करण्यात आला। ये कहता है कि मेरे बेटे जैसा खूबसूरत जवान ना इस दुनिया में पैदा हुआ है और ना कभी पैदा होगा। हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये 6 वेळा नॉमिनेट झालेल्या या कलाकाराला एकदाही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही याचं दुःख धर्मेंद्रला होतं आणि म्हणूनच 1997 साली फिल्मफेअर लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड स्वीकारताना तो थोडासा भावनिक झाला। याच वेळेस दिलीप कुमार आणि सायरा बानू पुरस्कार देण्यासाठी मंचावर आले, तेव्हा दिलीप कुमारनं आपण धर्मेंद्र सारखे हँडसम का नाही याची खंत व्यक्त केली। हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये अनेक रोमॅन्टिक, कॉमेडी आणि ॲक्शन फिल्म्समध्ये काम करणाऱ्या